आणिले सेवटा आता कामा नये फाटा। मज आपुलिसे म्हणा उपरी या नारायणा। वेची येली वाणी उक्ती अवघी चरणी। तुका धरी पाय क्षमा करुनी अन्याय। या अभंगाच्या द्वारे संत तुकाराम महाराज असं सांगतात की मी जी काही सेवा केलेली आहे देवा, आता ह्या सेवेचा मी शेवट करू इच्छितो। मग हा सेवेचा शेवट का करू इच्छितो मी? कारण मी आता ही जी सेवा केली आहे, आता मला ह्या सेवेचं फळ पाहिजे। आणि हे फळ काय आहे? तर मला देवा तुमचा आशीर्वाद पाहिजे। आणि मग हा जर देवाचा आशीर्वाद मला मिळाला तर मी प्रसन्न होईल आणि मी माझी सेवा फळाला प्राप्त झाली असा अर्थ समजल। जेव्हा केव्हा आपण देखील एखाद्या कार्याचा शेवट करू इच्छितो किंवा एखाद्या कार्याचा शेवट किंवा अंत आपण ठरवतो, त्यावेळेस आपले दोन उद्देश असतात। एक म्हणजे काय, तर ते जे कार्य आहे, जे करायचे आपल्याला किंवा आपण जे केलेलं आहे ते कार्य सफल झालेलं आहे, आता त्याची पुढे करण्याची गरज नाही। किंवा ते कार्य आपलं आता अशा अवस्थेत आलंय की ते पुढे होऊ शकत नाहीये, त्याच्यामध्ये आपल्याला वारंवार अपयशता येत आहे, म्हणून अशा कार्याचा आपण शेवट करतो। परंतु संत तुकाराम महाराजांनी जे कार्य निवडलं ते ईश्वर भक्तीचं, ह्या पांडुरंगाच्या सेवेचं कार्य निवडलं। आणि म्हणून ते पांडुरंगाला या अभंगातून मागणी करतात, पांडुरंगाला विनंती करतात की आता मी माझ्या ह्या सेवेचा शेवट केलेला आहे आणि तो तुम्ही स्वीकारावा। काय म्हणतात ते की आता आणिले सेवटा आणि आता करू कामा नये फाटा। म्हणजे आता देवा मी ही फलप्राप्तीची अपेक्षा करतोय, तुम्ही आता ह्याच्यामध्ये आडफाटा किंवा कोणती अडचण येऊ देऊ नका, तुम्हाला तेवढी विनंती करतोय मी। ह्या सेवेचा मी आता शेवट केलेला आहे आणि शेवटापर्यंत ही सेवा मी करत आलेलो आहे, त्याच्यामुळं माझी अशा अपेक्षा आहे की आता ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा काही अडथळा आणू नका। पुढे जाऊन ते म्हणतात मज आपलेसी म्हणा उपरी या नारायणा। म्हणजे नारायणा पांडुरंगा, तुम्ही या तुकारामाला तुम्ही मला आपलंसं म्हणा, तुम्ही मला आपलंसं म्हणून मला स्वीकार करा आणि मला फळ प्राप्त करून द्या। मी जी ही सेवा केलेली आहे हे तुमच्या प्रती ठेवून श्रद्धा निष्ठा या सर्व गोष्टी अर्पण करून मी ही सेवा केलेली आहे। एवढा अधिकार हा आपल्याकडे देखील असला पाहिजे की आपण देवाला म्हणू की देवा तू मला तुझं म्हण। कारण तेवढी जर भक्ती आपल्याकडे असेल तर देव आपल्याला निश्चितपणे तुझं म्हणायला हरकत नाही। या पुढे जाऊन अजून ते पुढच्या चरणामध्ये आपल्याला काय सांगतात, वेची येली वाणी उक्ती अवघी चरणी। म्हणजे देवा मी माझी वाणी, माझी बुद्धी, जी काही माझी समज आहे, ही सर्व काही माझ्या गोष्टी मी पूर्णपणे तुम्हाला समर्पित केलेल्या आहेत। या गोष्टीचा मला आता अभिमान सुद्धा नाहीये आणि या गोष्टी मी तुमच्याकडे देऊन टाकलेल्या आहेत, कारण या गोष्टी मी तुमच्या सेवेसाठीच निवडलेल्या आहेत। या गोष्टीतून काही समाजाचं भलं झालं तर त्यासाठीच मला आनंद होईल आणि तुमच्या निष्ठेप्रती, तुमच्या प्रती असलेल्या श्रद्धेप्रती मी ह्या सर्व गोष्टी तुमच्या ठेवी करता तुमच्याकडे मी समर्पित केलेल्या आहेत, त्याचा तुम्ही स्वीकार करावा। शेवटी ते म्हणतात तुका धरी पाय क्षमा करुनी अन्याय। म्हणजेच काय की आता शेवटी तुकाराम तुमचे पाय धरतोय, मी तुमचे पाय धरतोय देवा, आणि मी माझ्या ज्या काही चुका माझ्याकडून घडलेल्या आहेत त्या चुकाविषयी मी तुमची क्षमा मागतो आणि क्षमा मागून तुमचे चरण मी आता घट्ट धरून ठेवतो। कारण मी जरी काही करत असलो तरी माझ्याकडून काही कळत न कळत अनेक चुका झालेल्या असतील तर त्या तुम्ही क्षमा करा आणि मी तुमचे हे पाय आता घट्ट धरून ठेवलेले आहेत, मी सोडणार नाही, मी तुमची सेवा करणार, मी तुमच्यासाठी लीन होणार। कारण ईश्वर भक्तीशिवाय दुसरं श्रेष्ठ काहीच नाही असं मी मानतो, असं संत तुकाराम महाराज म्हणतात। म्हणून आपण देखील अनेक जीवनामध्ये आपल्या जीवनात जगत असताना अनेक गोष्टींमध्ये आपण कळत न कळत आपल्याकडून अन्याय झालेला असतो किंवा काही चुका झालेल्या असतात, त्याबद्दल खरंच आपण क्षमा मागून जर आपल्याला त्या चुकांची उपरती झाली असेल तर आपण ती उपरती आपण आपल्या मनाला लागली पाहिजे, त्यातून चांगला बोध घेऊन आपण त्या चुका टाळल्या पाहिजेत। पुढच्या आपल्या आयुष्यामध्ये त्या चुका घडता कामा नये आणि केलेल्या चुकांचा किंवा गुन्ह्यांचा जे काही आपल्याकडून कळत न कळत झालेला आहे त्याबद्दल आपण क्षमा मागितली पाहिजे। त्या दोन्ही गोष्टींचा, ज्या चुका असतील किंवा गुन्हे असतील, ह्याचा आपल्याला खरंच मनातून पश्चाताप वाटला पाहिजे, तरच आपल्याला ह्या चांगल्या गोष्टीचं फळ मिळेल। कारण अन्याय अत्याचारापासून जर आपण दूर राहिलो तरच देव देखील आपल्या जवळ येईल। जय जय रामकृष्ण हरी।